संतोष देशमुख हत्या प्रकरणावेळी आपल्या विरोधात मीडियानं ट्रायल चालवली आणि त्यावेळेस बहिणीनं धीर दिला या धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर करुणा मुंडे यांनी सवाल उपस्थित केलाय। त्याशिवाय पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात कराडचा फोटो झळकला, त्यावरून त्यांनी टीकाही केली आहे। पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या बहिणीनेच मला आधार दिल्याचं विधान धनंजय मुंडेंनी करताच त्यावर करुणा मुंडेंनी निशाणा साधलाय। 2009 ते 2022 पर्यंत जे भाऊ बहीण एकमेकांविरोधात कटकारस्थान रचत होते, आज तिचाच आधार कसा काय वाटतो असा प्रश्न करुणा मुंडे यांनी केलाय। एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागच्या 250 दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे। माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती, अशी वाईट मानसिकता माझी झाली होती। मला आधार देत होती त्या काळात, ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते। त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीनं, माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना। 2009 पासून 2022 पर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन आज आधार म्हणताय, त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती। माझी मांडी वर रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिचा आधार वाटते। दरम्यान कृषी खात्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट मिळूनही आपण मंत्रिमंडळातून बाहेर आहोत या धनंजय मुंडेंच्या दाव्यावर त्यांची येत्या 4 महिन्यांमध्ये आमदारकी सुद्धा जाणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिलाय। माझ्या विरोधात जे घोटाळा काढला, कोर्टात गेले, कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला। हे चुकीचं कसं केलंस म्हणून, आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय। स्वतःच्या घरामध्ये बाजारू लकडी आणून स्वतः आग लावणारा तू आग लाव्या आहे आणि तुला आज जे आधार वाटत आहे तेच रस्सी जळली होती, पण बल पण गेले, तूनेही बल संपावले होते। बाकी तो परलीमध्ये कोणाची हिम्मत नाही तुम्ही लोकांच्या विरोधात उभे राहण्याची। पण लक्षात ठेवा, जे घर तू जाळला, जे रस्सी तुझी जळली आहे, आता तुझे बल नाही गेले, पण लवकरच लवकर येणारे 4 महिन्यामध्ये तुझी आमदारकी रद्द होणार आहे और तुझे बल पण जाणार आहे, हे लक्षात ठेवा। या लोकांचे संसार वाहून गेले। या गावामध्ये मी गेले, फाटके लोक बघून, त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आले। घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी आहे। तुम्ही म्हणताय की शेतकरी लोकांना पंकजाताई न्याय देतील, अरे कशाला न्याय देतील? वैद्यनाथ कारखाना तुम्ही सांभाळू शकले नाही, पंगेश्वर कारखाना तुम्ही बंद केला, अरे गोरगरीब लोकांचे पैसे न देता हे दोघे कारखाने तुम्ही बंद केले। आज भी ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोघे कारखान्यामध्ये अडकलेले आहे, पण तुम्ही देत नाही। तुम्हाला फक्त अंधे पिसे कुत्ते खाय, तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्ही गुंड लोकांना फक्त बल देताय। आणि आज पण तुमची सभामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर बघण्यात आलेले आहे, हे प्रमाण आहे आणि हे संकेत आहे की आम्ही काय पण असू द्या, पण आमचे पोटाच्या पाणी वाल्मिक कराड शिवाय न हलत होता न हलणार। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।